हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं. चला तर मग, आंब्याचा सीझन आला आहे, आंबे पिकत आहेत. खूप छान असे देशी आंबे आहेत आमच्याकडे आणि असे आम्ही आड करून ठेवले. तुम्ही काय बोलता ह्याला सांगा? असं एका जागी आंबे आम्ही जरवे गवताच्या ह्याच्यावरती ठेवतो, पण ह्यावेळी काही तसं ठेवलं नाहीत, कारण की इतके आंबे जरवेसारखे नाही आहेत आमच्याकडे. आणि हे छोटे छोटे देशी आंबे होते आमच्या झाडाचे. हे बघा, हे सगळे आंबे एका जागी ठेवले होते. हे जे काही जास्त लागले नव्हते यावेळी, थोडेसेच होते आंबे. म्हणलं आमरस खूप आहेत, पिकलेत पण, आणि आमरस करावं म्हणलं. सीझनचा आमरस, एकदा आपण पुण्यामध्ये होतो तेव्हा एकदा आमरस बनवलं होतं आणि आज दुसऱ्यांदा बनवतोय आमरस, तेही घरच्या आंब्यांचं. असे पिवळे पिवळे झालेले आंबे इतके छान होते. हे बघा, आपण आंबे आणलेत गोळा करून, वेचून, चांगले चांगले छान छान असे 10-12 आंबे घेतले होते. 1 डझनाच्या हिशोबाने जास्तच असतील. मग ते धुवून घ्यायचे व्यवस्थित पाण्याखाली, त्याचा देठ काढून घ्यायचा, व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि असे मऊ करून घ्यायचे आणि पिळायचे. परत ह्याच्यामध्ये सगळे मऊ करून करून ठेवले होते मी. पिळायला बरं पडतात. आंबे गोडच होते. कलर थोडा जास्त नाही आहे असा केसरी, पण खायला टेस्टला छान आहेत. आंबे घरचे आहेत त्यामुळे हापूस नाही आहे, देशी आंबा आहे हा. देशी आंबे लागायलाही खूप वेळ जातो, टाईम लागतो झाडांना. चांगली 7-8 वर्षाच्या पाठीमागची झाडं असतील, खूप मोठी झाडं आहेत ही. ह्याला आंबे खूप, आता तरी एक मोठं झाड आहे आमचं, त्याला आंबे लागलेच नव्हते. त्याचे तर आंबे खूप छान आहेत. 2 आंबे केले तरी पण 4 माणसांचं आमरस आरामशीर होऊन जातं. खूप छान होतं, गाभाही खूप आहे त्याला. हे बघा, एवढे सगळे आंबे मी काढून घेतले आहेत. ते सगळे पिळून घ्यायचे असे व्यवस्थित, पाणी घालून व्यवस्थित. त्याचा सगळा पल्प आहे तो काढून घ्यायचा एका पातेल्यामध्ये. छान असं ऊन पडलेलं असतं, त्यात काहीतरी थंड खावंसं वाटतं आणि असंही गरमीचं भाकरी खावीशी वाटत नाही. त्यामुळे म्हणलं आज आमरस आणि चपाती बनवावी, खूप छान लागते. हे बघा, वेस्ट काही घालवायचं नाही, आपण व्यवस्थित पाणी टाकून धुवून घ्यायचे. आंब्याच्या कोया पाणी टाकून धुवून घ्यायच्या, सालीही धुवून घ्यायच्या व्यवस्थित अशा, आणि नंतर ह्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं. आणि त्यात असं आहे की आमच्याकडे 6 नंतर लाईट नसते, त्यामुळे आम्हाला पटकन 6च्या आत सगळं आवरून थंड व्हायला ठेवून द्यायचं असतं. त्यामुळे मी दुपारचंच घेऊन बसते बनवायचं. असं वेगळं काहीतरी बनवायचं असलं की मी दुपारचंच घेऊन बसते, सगळी तयारी करून ठेवते आधीच. आणि त्यात मला व्हिडिओ बनवायचा असतो, त्यामुळे थोडा वेळ लागतोच मला. त्यामुळे तयारीत राहते मी सगळ्याच, कारण का कधीही इकडे वारं सुटू शकतं, कधीही लाईट जाऊ शकते, कधी काही पण होऊ शकतं. पाऊसही मध्येच येतो, काही सांगता येत नाही, कधी पण होतं सगळं. त्यामुळे असे आंबे घेतलेत मी, म्हटलं दुपारचंच बनवून ठेवावं, टाईम भेटला आहे तोपर्यंत. हे अशी पूर्ण बारीक करून घेतली. खूप छान झालं होतं आमरस. आमरस सर्वांनाच आवडतं, छान असतं. गरमी असते आंब्यात, खाऊ नये म्हणतात, पण सीझन हा आंब्याचा उन्हाळ्यातच असतो, त्यामुळे तर खाल्ले तर पाहिजेत. सगळ्या सीझनमध्ये सगळी फळं खाल्ली पाहिजेत माणसाने, चांगले असतात बॉडीसाठी, हेल्थसाठी. तर बघा, आपण गप्पा मारत मारत आपल्या इथं आंब्याचा आमरस, सगळं आंब्याचं पल्प काढून झाला आहे या ठिकाणी. असा काढून घेतला, पिळून घेतला व्यवस्थित, असा बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये. त्यात गूळ घातला होता. हे बघा, पाणीने वातावरण झालंच होतं, थोडं दुपारचं ऊनही पडलं होतं. हे बघा, वारं सुटलंच होतं, मी बोललेच होते वारं सुटू शकतं, त्यामुळे खूप गडबड केली होती मी. मला दाखवण्यासाठी शूट पण घेतला होता मी की वारं सुटले, त्यामुळे व्यवस्थित डिटेलमध्ये रेसिपी नाही शूट केली, पण घ्यायचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट त्यात गुळाचं घातलं आहे, ते वेगळं काही नाही आहे. त्यात गुळ आणि पाणी घातलेलं, ते मिक्स केलं, ते थोडं काळपट दिसतं आहे. गूळ घालूनच बनवतो आमरस, गूळ घातलेलं छान लागतं. पारंपरिक पहिल्यापासून जी रेसिपी बनवली जाते ती गूळ घालूनच बनवली जाते आमरसाची. त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. कधी गोडाच्या पदार्थात मीठ असलं की त्याची चव आणखीन छान होते, त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. त्यामध्ये असं मिक्स करायचं आणि आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी जरा पातळ हवं असेल पातळ, किंवा घट्ट हवं असेल तर घट्ट, कारण ते बॅलन्स करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. आणि हे असं ठेवलं होतं मी करून, आणि वारं खूपच सुटलं होतं. नंतर हे बघा, ऊन होतं पण हवा खूप सुटली होती. पटकन बनवून घेतलं मी सगळं, फ्रीजला लावून घेतलं, तोपर्यंत लाईटही गेली होती आमच्याकडे. हे बघा, आमरस चपाती तयार आहे. या मंडळी जेवायला सर्वजण. असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा सुप्रियाला आणि सपोर्ट करा. चला तर मग भेटू द्या, बाय.